तुम्ही कधी विचार केला आहे का की मोठे ट्रेडर्स आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टर भविष्याचा अंदाज कसा घेतात? त्यांच्याकडे कोणताही जादूचा चष्मा नाही आहे, तर ते चार्ट पॅटर्न्स वाचतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या ट्रेड वॉरियर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण स्टॉक मार्केटमधील अत्यंत महत्त्वाचा विषय चार्ट पॅटर्न्स यावर सखोल चर्चा करणार आहोत. हे पॅटर्न्स कसे ओळखायचे, त्यांचा योग्य वापर कसा करायचा आणि त्यामुळे कसा नफा मिळवायचा हे आज आपण शिकणार आहोत. आता बघूया चार्ट पॅटर्न म्हणजे काय. स्टॉकच्या किमतीत होणाऱ्या चढ उतारांचे विश्लेषण करून भविष्यातील दिशा ओळखण्याचा मार्ग म्हणजे चार्ट पॅटर्न्स. चार्ट पॅटर्न हे दोन प्रकारात विभागलेले आहेत. पहिलं म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्न आणि दुसरं म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न. आता बघूया कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न म्हणजे काय. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न म्हणजे मार्केटमध्ये सध्या सुरू असलेला ट्रेंड काही वेळासाठी थांबतो, पॉज घेतो, पण थोड्या वेळानंतर तोच ट्रेंड पुन्हा सुरू होतो. यामध्ये ट्रेडरला ट्रेडमध्ये पुन्हा एंट्री मिळण्याची संधी मिळते. तर कंटिन्युएशन चार्ट पॅटर्नचे 4 प्रकार आहेत. पहिला म्हणजे फ्लॅग पॅटर्न, दुसरा म्हणजे पेनंट पॅटर्न, तिसरा म्हणजे वेज पॅटर्न आणि चौथा म्हणजे रेक्टँगल पॅटर्न. तर आता आपण बघूया फ्लॅग पॅटर्न. फ्लॅग पॅटर्न हा ट्रेडच्या विरुद्ध एका लहान चॅनलमध्ये मूव्हमेंट करत असतो. जेव्हा किंमत या चॅनलमधून ब्रेकआउट करते तेव्हा पूर्वीचा ट्रेंड पुन्हा सुरू होतो. तर आता हा ओळखायचा कसा? तर अप ट्रेंड असेल तर बुलिश फ्लॅग तयार होतो आणि डाऊन ट्रेंड असेल तर बिअरिश फ्लॅग तयार होतो. जेव्हा हा पॅटर्न एकाच ठिकाणी कन्सोलिडेट होतो तेव्हा व्हॉल्यूममध्ये घट दिसते, पण ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम एकदम वाढतो. म्हणजे काही वेळासाठी प्राइस एका विशिष्ट ठिकाणी कन्सोलिडेट होते आणि नंतर तो ब्रेकआउट देतो किंवा तो ब्रेकडाऊन देतो. तर आता पाहूया दुसरा पॅटर्न, पेनंट पॅटर्न. हा पॅटर्न एका छोट्या त्रिकोणासारखा दिसतो. म्हणजे किंमत एका छोट्या कन्सोलिडेशन एरियामध्ये थोडा वेळ थांबते आणि नंतर त्या दिशेने मोठा ब्रेकआउट करते. आता हे कसे ओळखावे? तर अप ट्रेंडमध्ये बुलिश पेनंट आणि डाऊन ट्रेंडमध्ये बिअरिश पेनंट. तर ब्रेकआउटच्या वेळी मोठ्या व्हॉल्यूमसह किंमत वेगाने वाढते किंवा वेगाने कमी होते. आता तिसरा पॅटर्न बघूया, वेज पॅटर्न. हा पॅटर्न किमतीचा वेग कमी होत असल्याचे दर्शवतो. म्हणजे किंमत एका अरुंद चॅनलमध्ये फिरते आणि नंतर मूळ ट्रेंडमध्ये मोठा ब्रेकआउट करते किंवा ब्रेकडाऊन करते. आता हे ओळखायचे कसे? तर पहिला प्रकार आहे रायझिंग वेज पॅटर्न. हा पॅटर्न आपल्याला बुलिश ट्रेंडमध्ये दिसतो, पण त्याचा शेवट बिअरिश ब्रेकडाऊनमध्ये होतो. म्हणजे किंमत हळूहळू वाढते, पण विक्रीचा प्रेशर वाढत असल्यामुळे शेवटी किंमत खाली घसरते. आणि दुसरा आहे फॉलिंग वेज पॅटर्न. हा पॅटर्न बिअरिश ट्रेंडमध्ये दिसतो, पण याचा शेवटी बुलिश ब्रेकआउटमध्ये होतो. म्हणजे किंमत हळूहळू खाली जाते, पण खरेदीचा दबाव वाढत असल्यामुळे शेवटी किंमत वर येते. आता चौथा पॅटर्न बघूया, रेक्टँगल पॅटर्न. किंमत एका ठराविक रेंजमध्ये अप आणि डाऊन होत असते आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर पूर्वीचा ट्रेंड पुढे सुरू होतो. आता हे कसे ओळखावे? जर अप ट्रेंडमध्ये ब्रेकआउट झाला तर बुलिश रेक्टँगल आणि जर डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेकडाऊन झाला तर बिअरिश रेक्टँगल. यावरून आपल्याला काय समजते? तर कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे ट्रेडरला मार्केट ट्रेंड ओळखण्यासाठी आणि योग्य एंट्री एक्झिट घेण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही हे चार्ट पॅटर्न समजलात तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही मोठा बदल घडवू शकता. आता आपण पाहूया रिव्हर्सल चार्ट पॅटर्न.
तर रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे काय? रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे सध्याचा ट्रेंड बदलण्याचे संकेत देणारा पॅटर्न. जर मार्केट अपट्रेंड असेल तर खाली जाण्याची शक्यता आणि जर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर वर जाण्याची शक्यता या पॅटर्नमधून ओळखता येतात. तर रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचे 4 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न, दुसरं म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, तिसरं म्हणजे डबल टॉप आणि डबल बॉटम पॅटर्न आणि चौथं म्हणजे राउंडिंग बॉटम. तर आता आपण पाहूया हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा एक प्रसिद्ध रिव्हर्सल पॅटर्न आहे. मार्केटमध्ये वरचा ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड सुरू होण्याचे संकेत देतो. तर हे ओळखायचं कसं? डाव्या बाजूचा एक छोटा उच्च स्तर म्हणजे लेफ्ट शोल्डर, नंतर मोठा उच्च स्तर म्हणजे हेड आणि शेवटी उजव्या बाजूला कमी उच्च स्तर म्हणजे राईट शोल्डर आणि नेकलाईन ब्रेकडाऊन झाल्यावर मार्केट खाली येतं. आता दुसरं बघूया इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. हे अपट्रेंडसाठी रिव्हर्सल पॅटर्न आहे. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड संपून अपट्रेंड सुरू होण्याचे संकेत देतो. तर हे ओळखायचे कसे? तर खाली एक मोठा लो म्हणजे हेड आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 छोटे लो म्हणजे शोल्डर. नेकलाईनचा ब्रेकआउट झाल्यावर मार्केट वर जाते. आता बघूया तिसरा पॅटर्न डबल टॉप आणि डबल बॉटम. डबल टॉप मध्ये मार्केट 2 वेळा उच्च स्तरावर पोहोचून खाली येतं, तेव्हा होतं बिअरिश रिव्हर्सल. आणि डबल बॉटम म्हणजे मार्केट 2 वेळा खालच्या स्तरावर पोहोचून वर जातं, त्याला म्हणतात बुलिश रिव्हर्सल. तर आता हे कसं ओळखायचं? डबल टॉप साठी सपोर्ट लेवल ब्रेक झाल्यावर मार्केट खाली येतं आणि डबल बॉटम मध्ये रेझिस्टन्स लेवल ब्रेक झाल्यावर मार्केट वर जातं. आता बघूया चौथा पॅटर्न राउंडिंग बॉटम. म्हणजे हळूहळू मार्केट खाली जातं आणि नंतर काही काळासाठी तिथे कन्सोलिडेट होतं आणि हळूहळू मार्केट वर येतं. हा पॅटर्न मार्केटमध्ये मोठ्या अपट्रेंडची सुरुवात दर्शवतो. तर रिव्हर्सल चार्ट पॅटर्न मधून तुम्ही मार्केटमध्ये मोठा ट्रेंड बदल ओळखू शकता आणि प्रॉफिटेबल ट्रेडिंग निर्णय घेऊ शकता. आता बघूया प्रो टिप्स चार्ट पॅटर्न्स मध्ये मास्टरी मिळवण्यासाठी. पहिलं म्हणजे पॅटर्न कन्फर्मेशनची वाट बघा. कधीही पॅटर्न पूर्ण होण्याआधी ट्रेड घेऊ नका. ब्रेकआउट सह व्हॉल्यूम वाढलेला दिसला तरच एंट्री घ्या. दुसरं म्हणजे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवा. पॅटर्नच्या खाली किंवा वर पॅटर्नच्या प्रकारानुसार स्टॉप लॉस सेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून फेक ब्रेकआउटमुळे नुकसान होणार नाही. तिसरं म्हणजे व्हॉल्यूमचा अभ्यास करा. किंमत हलते पण व्हॉल्यूम सपोर्ट करत नसेल तर तो ब्रेकआउट फेक असतो. व्हॉल्यूम कन्फर्मेशन शिवाय ट्रेड घेऊ नका. चौथं म्हणजे ट्रेंड सोबत ट्रेड करा. चार्ट पॅटर्न हा नेहमीच मूलभूत ट्रेंड सोबत काम करतो. अप ट्रेंड मध्ये बुलिश पॅटर्न आणि डाऊन ट्रेंड मध्ये बिअरिश पॅटर्न ओळखा. नंतर पाचवं म्हणजे सायकोलॉजी समजून घ्या. चार्ट पॅटर्न हे केवळ रेषा आणि कॅन्डल्स नाहीत, तर ट्रेडर्सची मनोवृत्ती दर्शवतात. जर तुम्हाला मार्केट सायकोलॉजी समजली तर तुम्ही सुद्धा प्रो ट्रेडर व्हाल. आणि सहावं म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. डेमो अकाउंटमध्ये चार्ट पॅटर्न ओळखण्याचा सराव करा. सुरुवातीला थोडं शिकावं, कमी कॅपिटलमध्ये ट्रेड करावं आणि अनुभव घ्यावं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या शंका किंवा अनुभव कमेंटमध्ये सांगा, मी नक्की उत्तर देईन. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग. धन्यवाद.